राहता ममदापुरात दिवसा बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद. राहता तालुक्यातील ममदापूर येथील कळमकर मळा स्मशानभूमी परिसरात सकाळी 8:30च्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. सदर घटना ही मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांनी शेळ्या व कुत्रे फस्त केलेत. स्मशानभूमी परिसरातील रस्त्याने शालेय विद्यार्थी शाळेत जातात. शेतात काम करणारा मजूर वर्ग देखील याच मार्गाचा वापर करतात. कळमकर मळा भागातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाकडी परिसरात असल्याने शेतात पाणी भरण्यासाठी लाईटच्या सोयीनुसार रात्री अपरात्री शेतकरी याच मार्गाने शेतात जातात. म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, शालेय विद्यार्थी यांना येण्या जाण्यासाठी या परिसरातील रस्त्याचा वापर करावा लागतो. याच रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमी परिसरात दिवसा बिबट्या फिरत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागाने लवकरात लवकर परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व पालक करत आहेत. स्थानिक नागरिक गणेश कळमकर, भारत कळमकर, शरद कळमकर, हनुमंत गर्दे यांनी सदर घटनेविषयी अधिक सांगितलंय. नमस्कार, माझं नाव भारत गोपीनाथ कळमकर, मी राहणार ममदापूर कळमकरमा. मी शेतात जाता असताना एक 8:30च्या सुमारास बिबट्या आम्हाला क्रॉस झाला. तर काही दिवसापासून इथं बिबट्याचा वारंवार फिरतो आहे. तसंच कुत्र्या मांजर तो नेतोच आहे. जसं प्रशासनाला विनंती आहे त्यांनी इथं पिंजरा लावावा आणि त्याची काहीतरी सोय करावी. काय नाव तुमचे? गणेश ज्ञानदेव कळमकर. काय प्रकार घडला इथे? आत्ता 10-15 मिनिटापूर्वी बिबट्या मी मुलाला शाळेत नेत असताना बिबट्या स्मशानभूमीच्या पलीकडच्या साईडनं सरळ आमच्या वस्तीच्या भागामध्ये 15 दिवसापासून, कमीत कमी 15 दिवसापासून त्याचा वावर आहे. सतत शेळ्या, कुत्रे वगैरे आमच्या इथलच्या वस्तीवरचे बरेचसे त्यांनी रातोरात पसार केलेले आहे. ते भर दिवसा बी आता सकाळच्याला 8:15 दिसू राहिले. तर दिवसा वावर असताना प्रशासनाने त्याच्याकडे दखल घेऊन पाणी करून समक्ष येऊन इथं पिंजऱ्याची व्यवस्था करावी ही विनंती. हनुमंत यशवंत गर्दे, राहणार ममदापूर कळमकरमा. इथे वारंवार बिबट्याचे जादा प्रमाण वाढलेले आहे. वाड्या वस्तीवर मळ्यामध्ये भर दिवसा इथं फिरत आहे. त्याच्याकरता वन विभागाने इथं पिंजरा लावावा, स्वतः येऊन पाहणी करावी. कारण 2-2, 4-4 रानामध्ये रात्री पहिले दिसत होते, पण आता दिवसा. आज सकाळी आमचे मित्र पत्रकार इनू सिनमदार यांच्या समोर 8 वाजता, सकाळी 8 वाजता दिवसा त्यांच्या समोर बिबट्या मोर स्मशानभूमीच्या अंग जाताना दिसला. त्याने कॅमेऱ्यात कैद केला तो. कारण असे वारंवार दिसत आहे. रात्री दिसतात, दिवसा दिसतात. जादा प्रमाणात याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याकरता याचा बंदोबस्त करावा. वन विभागाने येऊन इथं स्वतः येऊन पाहणी करावा, एवढी आमची शासनाला विनंती आहे. काय नाव आपले? माझं नाव शरद बाळासाहेब कळमकर. काय प्रकार घडला या ठिकाणी? या ठिकाणी ना आता उभ्या असल्यामुळे ना तेव्हा लोकांनी बघितलं की इथं बिबट्या बघितलं आहे सध्या कळमकरमा स्मशानभूमीमध्ये. काय त्रास आहे तुम्हाला या भागामध्ये त्याचा? खूप दिवसापासून त्रास चालू आहे. बिबट्याचा वावर आहे. खूप लोकांनी बिबट्या पाहिला, कुत्रे, शेळ्या, कोंबड्या खाल्लंय खूप लोकांचं. काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे? आमची प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी ना याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा आणि पिंजरा लावावा.